मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची सभा आहे. काय सांगाल मुकुंदराव, आपण आज शिंदे साहेबांची सभा आहे. शिवसेनेचे पक्षनेते जळगाव ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार आमदार साहेब यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघामध्ये पहिली सभा लोकांपासून सुरुवात होते. पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब या सभेला संबोधणार आहेत. शिंदे साहेबांचे जे मार्गदर्शन होणार आहे खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना चार्ज केलं जाईल आणि शिंदे साहेबांचा संदेश घेऊन सामान्य शिवसैनिक आपल्या गावागावापर्यंत जाऊन आमदार गुलाबजी पाटील साहेबांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार. कालची जी सभा झाली विरोधकांची, त्या सभेला या सभेच्या माध्यमातून करायला जबाब मिळणार आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. विरोधकांनी काल खूप आरोप केले तुमच्यावर, काय सांगाल? जे आरोप करताय त्यांनी मागच्या काळात बघावं की ते कोणत्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात होतात, त्यांनी काय काय केलेले आणि आज ते फिरतायत. 7 वर्ष ते कुठे होतात? आमदार गुलाबजी पाटील साहेब तर हा गतिशील कार्यकर्ता आहे, आजही स्वतःला सामान्य शिवसैनिक मानणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा माणूस आहे, लग्न कार्यामध्ये जाणारा माणूस आहे. जो ज्यांनी आमच्या विरोधात उमेदवारी भरलेली आहे ते 7 ते 8 वर्ष कुठे होतात आणि कोणत्या तुरुंगात त्यांनी घरकुल घोटाळ्याची मध्ये कोणत्या तुरुंगाची हवा खाल्ली ते त्यांनी बघावं. म्हणजे आमच्यावर त्यांनी आरोप करत. काय उत्साह असेल कार्यकर्ता म्हणजे, किती म्हणजे संख्या काय असेल आज सभेला? हजारोच्या संख्येने शिवसैनिक त्या सभेला येणार आहे. अनेक शिवसैनिकांनी गाड्या घोड्या त्यांनी खर्चाने केलेल्या आहे. मला वाटतं त्या ठिकाणी पटांगणामध्ये जागा मिळणार नाही शिवसैनिकांना बसायला, अशी गर्दी त्या ठिकाणी होणार. धन्यवाद मुकुंद.